नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिहेवियर सायन्स JNM फर्स्ट इयरचा शास्त्रीय कारणे द्या 5 मार्काला एक प्रश्न विचारला जातो किंवा 10 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो। 2-2 मार्काला प्रश्न विचारले जातात तर ते तुम्हाला सोडवायचे असतात, तर कारणे द्यायची असतात। तर एक प्रश्न 2 मार्काला असतो। तर आता पहिला मागच्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, हा दुसरा ते व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। आणि आता त्याच्याशी रिलेटेड दुसरे प्रश्न आपण बघूया जे ऑलरेडी परीक्षेला विचारले गेलेत। 2023च्या पण परीक्षेला विचारलेला 1-2 प्रश्न आहेत, तर ते आपण बघणार आहोत। तर मानसशास्त्राचा अभ्यास परिचारिकेसाठी का महत्त्वाचा आहे, हा प्रश्न आहे। तर कारण मानसशास्त्र हे वास्तववादी शास्त्र आहे। मानवी वर्तन हे अत्यंत गतिमान, सूक्ष्म आणि गुंतागुंतीचे असते। त्यामुळे परिचारिकेस मानसशास्त्राची माहिती किंवा अभ्यास असेल तर रुग्ण समजून घेणे सोपे जाते। फक्त रुग्णांसाठीच नव्हे तर नातेवाईक, आपल्या हाताखालचे कर्मचारी यांच्यासोबत समायोजन करावे लागते। प्रत्येकाची मानसिकता जपावी लागते, तडजोड करावी लागते। जर तिला मानसशास्त्राचे परिपूर्ण ज्ञान असेल तर ती आपल्या मानसशास्त्राच्या ज्ञानाद्वारे परिचर्येतील कार्य उत्तम व सहज पाडू शकते। म्हणून परिचारिकेला मानसशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे। तर हे अशा प्रकारे तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहू शकता। पण सर्वप्रथम तुमची ट्युटर जे प्रश्नांची उत्तरं देतात त्यांना विचारून वगैरे तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरं, तुम्ही जेव्हा क्वेश्चन पेपर सॉल्व करता तेव्हा ह्या प्रश्नांची उत्तरं बरोबर आहेत का एकदा रिचेक करून घेऊ शकता। त्यांना लिहून दाखवून मग तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकता। तुमच्या टीचरनी दिलेले ज्या नोट्स असतात किंवा टिप्स असतात, ह्या नोट्स मी फक्त परीक्षेशी रिलेटेड देते, तर त्या तुम्ही तुमच्या शिक्षकाने दिलेल्या पहिल्या फॉलो करत चला आणि ह्याचा आधार घेऊ शकता तुम्ही। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारतात लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। याचं कारण काय आहे, तर लोकसंख्या वाढीमुळे बेकारी, शहरीकरण, औद्योगिकरण, निरक्षरता, लैंगिक आजार, गुन्हेगारी, वाहतुकीवरील ताण, अपघात, कायदा व सुव्यवस्था सुद्धा धोक्यात येऊन असुरक्षितता वाढते। घराचा प्रश्न निर्माण होऊन झोपडपट्ट्या निर्माण होतात। भारतात लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवले गेले नाही तर देशाची आर्थिक सामाजिक स्थिती खालावेल। म्हणूनच लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। तर लोकसंख्या वाढीमुळे बेकारी वाढते, शहरीकरण, औद्योगिकरण, निरक्षरता, लैंगिक आजार, गुन्हेगारी, वाहतुकीवरील ताण, अपघात, कायदा व सुव्यवस्था जास्त धोक्यात येऊ शकते किंवा जास्त धोक्यात येते। बेरोजगारी वाढते। अगदी ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू कुपोषण, हे सुद्धा वाढू शकतं। चोरी, व्यसन, या सगळ्या गोष्टींचा ह्याच्यामध्ये वाढ होऊन देश म्हणजे प्रगती नाही करू शकत, तो अधोगतीच्या मार्गाला लागू शकतो। हे तुम्ही ॲड करू शकता, मी ह्याच्यात मेन्शन नाही केलं। आणि अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता। म्हणजे का आहे, लैंगिक आजार वाढतात, गुन्हेगारी वाढते, कुपोषण, आणि भारताची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती खालावते। त्यामुळे भारताची लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। झोपडपट्टी वाढणे, त्याच्यानंतर घराचा प्रश्न निर्माण होतो, नोकरीचा, सगळ्या गोष्टींचा प्रश्न निर्माण होतो, कुणाला नोकरी देणार, त्याच्यामुळे लोकसंख्या वाढीवरती नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर तिसरं आहे, मानवी जीवनात भावनांची भूमिका महत्त्वाची असते। तर मानवी जीवनात भावनांची भूमिका का महत्त्वाची असते, तर मानवी जीवनात भावनांची भूमिका महत्त्वाची असते कारण भावना ही संवेदन स्थिती आहे आणि मनुष्य बऱ्याचदा आवाजातील बदल, चेहऱ्यावरील हावभाव याने आपल्या भावना व्यक्त करू शकतो। उदाहरणार्थ जर आपण बघायला गेलो तर दुःखाला वाचा फोडताना अरे बापरे, वेदना झाल्यास कणते, अनपेक्षित घटनेवेळी डोळे मिटणे, रागामध्ये चेहरा लालबुंद होणे, आनंदात चेहरा फुलणे, या सर्व पद्धतीने मानवाला भावना व्यक्त करता येतात। भावना व संवेदना समजून घेण्यासाठी मानवी जीवनात भावनांची भूमिका महत्त्वाची आहे। भावनांची भूमिका का महत्त्वाची आहे, तर आपल्याला भावना व्यक्त करून आपला राग, आनंद, प्रेम सर्व काही व्यक्त करता येतं। कधी आपण नुसतं चेहऱ्यावरच्या भावनांनी किंवा त्या ह्याच्याने आपण व्यक्तीच्या तो आनंदात आहे, दुःखात आहे किंवा कशा प्रकारच्या स्थितीमध्ये आहे हे सुद्धा आपण बघू शकतो किंवा ऑब्झर्व करू शकतो। त्याच्यामुळे आपण मानवी जीवनात भावनांची भूमिका महत्त्वाची असते। तर तुम्ही अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता। पण मी तुम्हाला ऑलरेडी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण काही सांगितलं आहे। तुमच्या ट्युटरला किंवा तुम्ही जेव्हा नोट्स लिहिणार त्यांना कन्फर्म करून तुमच्या ह्या पुस्तकाशी रिलेटेड आहेत ज्या नोट्स मी काढलेल्या आहेत
पण तुम्ही तुमच्या ट्विटरला कन्फर्म करून जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व करता, मग अशी सांगितल्याप्रमाणे ते सॉल्व करून मग तुम्ही हे उत्तरं लिहू शकता. किंवा तुम्ही जेव्हा मनाने तुम्हाला सांगतात, तुम्ही तेवढं आपल्याला बेसिक नॉलेज आहे, काही गोष्टींचे आपण स्वतःच उत्तर शोधायचे असतात. तर तुम्ही जेव्हा क्वेश्चन पेपर सॉल्व करता तेव्हा तुम्ही हे सर्व एकदा टीचरना किंवा तुमचे ट्विटर असतात नर्सिंगचे, त्यांना कन्फर्म करून ही उत्तरं लिहून घेऊ शकता. सगळ्या व्हिडिओची किंवा सगळे जे व्हिडिओ आहेत त्या सगळ्या व्हिडिओंना हा नियम लागू पडतो. तुमच्या ट्विटरला कन्फर्म करून मग तुम्ही जेव्हा नोट्स काढाल तेव्हा ह्याचे उत्तरं किंवा तुम्हाला जे येतं आहे, तुम्हाला जे शिकवले तेही ॲड करून खूप छानपैकी उत्तर लिहू शकता. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. कसा वाटला मला नक्की कळवा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.